तर आपली राज्यसभेवर तिसऱ्यांदा निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच आपण शिर्डी या ठिकाणी आलेलो आहोत आणि शिर्डीचा खासदार होण्याची माझी फार तीव्र इच्छा होती, परंतु मी आता सगळ्या महाराष्ट्राचा खासदार आहे आणि शिर्डीच्याबद्दल मला नक्कीच प्रेम आहे. एक तर नरेंद्र मोदीजी, अमित शहाजी, नितीन नबीनजी, राष्ट्रीय अध्यक्ष BJPचे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नाने मला तिसऱ्यांदा राज्यसभा मिळालेली आहे. एक तर रिपब्लिकन पक्षाच्या इतिहासामध्ये 3 वेळेला लोकसभेचा खासदार आणि 3 वेळेला राज्यसभेचा खासदार अशी संधी कदाचित मला एकट्यालाच मिळालेली असेल, म्हणजे मिळालेली आहे. आमचे रिपब्लिकन पक्षाचे एकदा 9 खासदार होते, एकदा 4 खासदार होते आणि रिपब्लिकन पक्षाचे राजाभाऊ खोब्रागडे हे राज्यसभेचे डेप्युटी चेअरमन होते, पण मला मात्र 6 वेळेला संसदेमध्ये जाण्याची संधी मिळालेली आहे. आणि त्याचं कारण हेच आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या मुव्हमेंटला गती देण्यासाठी मी सातत्यानं महाराष्ट्रामध्ये फिरलो. दलित पॅंथरची मुव्हमेंट खेड्यापाड्यामध्ये वाढवली. दलितांवरती होणारे अन्याय अत्याचाराच्या संबंधामध्ये भूमिका घेत असतानाच दलित आणि मराठा, दलित आणि सवर्ण यांना जोडण्याची बाबासाहेबांची भूमिका मी लोकांच्या समोर, लोकांच्या गावागावामध्ये मांडली आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र आणणारं बाबासाहेबांचं मिशन आहे. हा संदेश मी गावागावाच्या लोकांना दिलेला आहे आणि त्यामुळं आमच्या दलित पॅंथर ऑफ इंडियाच्या कालखंडामध्ये सुद्धा अनेक जातीचे, धर्माचे कार्यकर्ते माझ्यासोबत होते. आता पक्ष जो आहे तो पक्ष मला आता पुऱ्या देशामध्ये वाढवण्याची संधी मिळालेली आहे. काही लोकांना वाटत होतं कदाचित मला ही तिसऱ्यांदा राज्यसभा मिळणार नाही, पण नरेंद्र मोदीजी, अमित शहाजी यांनी तर निर्णय घेतलेलाच आहे. पण माझ्या राज्यसभेसाठी देवेंद्र फडणवीस यांचेही मोठे योगदान आहे. तर राज्यसभा मिळाल्यानंतर मी आता देशभर फिरणार आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानातला एकतेचा, अखंडतेचा, समतेचा संदेश मी साऱ्या देशातल्या अनेक राज्यामध्ये जाऊन मी हा प्रचार करणार आहे. त्याचबरोबर नरेंद्र मोदींचं जे व्हिजन आहे सबका साथ सबका विकासचं, नरेंद्र मोदींचं व्हिजन आहे देशातली गरिबी हटवण्याचं, नरेंद्र मोदींचं व्हिजन आहे भारताचं नाव जगाच्या पाठीवर चर्चिलं गेलं पाहिजे आणि जगामध्ये भारताची चर्चा झाली पाहिजे, भारताची इकॉनॉमिक चर्चा झाली पाहिजे, भारताच्या डेव्हलपमेंटची चर्चा झाली पाहिजे. आणि त्याप्रमाणे नरेंद्र मोदीजी आता अत्यंत ॲक्टिव्हपणे देशाच्या प्रधानमंत्रीपदावर काम करत आहेत. जगातल्या अनेक देशांच्या बरोबर त्यांचे संबंध अत्यंत चांगले आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता AIची जी कॉन्फरन्स झाली त्याला जवळजवळ 80-85पेक्षा जास्त देशांचे अध्यक्ष, प्रधानमंत्री उपस्थित होते. त्यामुळं जी कृत्रिम बुद्धिमत्ता जी आहे ही मानवाच्या कल्याणासाठी, देशाच्या कल्याणासाठी त्याचाही आता नवीन टेक्नॉलॉजीमध्ये वापर करणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्याला मोठ्या प्रमाणामध्ये मजबूत करण्याचा प्रयत्न आपल्या भारत सरकारचा आहे. एक तर देशातले शेतकरी असतील, शेतमजूर असतील, कष्टकरी असतील, महिला असतील, युवक असतील, त्यानंतर दलित आहेत, आदिवासी आहेत, OBC आहेत. एक तर नरेंद्र मोदींचा अजेंडा हा आहे की सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन जायचं. नरेंद्र मोदीजींनी सुरुवातीलाच रामनाथ कोविंद हे आमचे दलित समाजाचे आहे, त्यांना देशाच्या राष्ट्रपती पदावर 5 वर्ष संधी दिली. त्यानंतर आदरणीय द्रौपदी मुर्मू यांना, ते आदिवासी आहेत, त्यांनाही संधी मिळालेली आहे. आणि आपल्याला माहीत आहे की अनेक राज्यामध्ये आदिवासी मुख्यमंत्री, OBC मुख्यमंत्री, ब्राह्मण मुख्यमंत्री, त्यानंतर इतरही समाजाचे मुख्यमंत्री बनवण्याचे काम त्यांनी केलेलं आहे.
आणि काल जी 4 नावं अनाऊन्स करण्यात आली, एक तर माझं नाव BJPच्या कोट्यामध्ये यासाठी अनाऊन्स झालं की मी BJPच्या मतावर निवडून येणार होतो. यापूर्वी 2 वेळेला 14 आणि 20 या दोन्ही वेळेला मी BJPच्या पाठिंब्याने राज्यसभेत निवडून आलेलो आहे आणि मी रिपब्लिकन पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेलो आहे. माझं नाव संसदेमध्ये राज्यसभेमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया म्हणून त्या ठिकाणी आहे. आणि त्यामुळं काही लोकांना प्रश्नचिन्ह नाही बाबा माझं BJPने नाव कसं काय अनाऊन्स केलं, तर आता BJPच्या आमदारांच्या पाठिंब्यावरच मी तिथं निवडून येणार होतो. आणि त्यामुळं मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या AB फॉर्मवर मी ही निवडणूक लढवत आहे. आणि 7 उमेदवारांनीच फॉर्म भरलेले असल्यामुळं निवडणूक अनपूत होणार आहे आणि त्याची अनाऊन्समेंट बाकी आहे. पण मी 3ऱ्यांदा राज्यसभेचा खासदार होतो आहे. एक तर काल देवेंद्र फडणवीस यांनी जे बजेट जाहीर केलेलं आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना 2 लाखाची कर्जमाफी दिलेली आहे. त्यानंतर जे शेतकरी नियमितपणे पैसे भरतात आपले बँकेचे, त्यांना 50,000 रुपयेही त्यांना मानधन दिलेलं आहे. आणि अत्यंत चांगल्या पद्धतीचा हा अर्थसंकल्प आहे. जवळजवळ 7 लाख कोटीपेक्षा जास्त हा अर्थसंकल्प आहे. आणि भारताचा नरेंद्र मोदी सरकारचा जो अर्थसंकल्प आहे हा 53 लाख करोडचा हा अर्थसंकल्प आहे 26-27चा. आणि माझ्या मंत्रालयाला दिल्लीमध्ये केंद्रामध्ये 1,98,000 कोटी शेड्यूल कास्ट कंपोनंट प्लॅनमध्ये मिळालेले आहेत. आणि माझ्या मंत्रालयाला जवळजवळ 2,000पेक्षा जास्त करोड रुपये मिळालेले आहेत. आणि अशा पद्धतीनं आणि महाराष्ट्रामध्ये शेड्यूल कास्टसाठी 23,000 कोटी आहेत, ट्रायबलसाठी 21,000 कोटी रुपये आहेत. आणि अनेक डेव्हलपमेंटच्या मुद्द्यावर हा बजेट अत्यंत सामाजिक न्यायाचं, आर्थिक न्यायाचं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी 14 तळ्याचा सत्याग्रह केला होता, त्याला पुढच्या वर्षी 100 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्तानं ही महाडमध्ये असणाऱ्या त्या स्मारकाला भव्य दिव्याचं स्वरूप देण्याचा प्रयत्न राज्य सरकारचा आहे. आणि त्याचीसुद्धा अनाऊन्समेंट काल करण्यात आलेली आहे बजेटमध्ये. अशा पद्धतीने एक बजेट जे आहे ते बजेट हे सर्व घटकांना न्याय देणारं बजेट आहे. आणि त्या पद्धतीनं मला असं वाटतं की हे बजेट सर्व महाराष्ट्रातल्या लोकांना न्याय देणार आहे. आणि केंद्राचे बजेट सर्व देशातल्या लोकांना आर्थिक सामाजिक न्याय देणार आहे असा आपला प्रयत्न आहे. आणि आता मी माझा पक्ष जो आहे हा देशाच्या 28 राज्यामध्ये काम करतो आहे, 8 केंद्रशासित प्रदेशामध्ये काम करतो आहे. आणि आपण आता एक 17 मेला अंदमान निकोबार या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय कमिटीची बैठक ठेवलेली आहे. आणि माझा पक्ष आता सध्या 2 राज्यामध्ये रेकग्नाइज आहे, पांडिचेरी नागालँड आणि मणिपूर या ठिकाणी आपला पक्ष रेकग्नाइज आहे. नागालँडमध्ये आपले 2 आमदार आहेत, मणिपूरमध्ये आमच्या पक्षाला 6% 8% मतं लोकसभेला मिळाली होती, तिथं आमचा पक्ष रेकग्नाइज आहे. आणि आता 2 राज्यामध्ये आपला पक्ष जर रेकग्नाइज झाला तर आपल्या पक्षाला राष्ट्रीय मान्यता मिळेल. आणि देशामध्ये सध्या 4च पक्ष राष्ट्रीय मान्यता प्राप्त आहेत, त्यामध्ये BJP, काँग्रेस, त्यानंतर बसपा आणि आम आदमी पार्टी असे 4च पक्ष राष्ट्रीय पक्ष आहेत. मला अजून 2 राज्यामध्ये, छोट्या राज्यामध्ये जर मला अशी संधी मिळाली, 60% मतं मिळाली तर माझ्या पक्षाला राष्ट्रीय मान्यता मिळेल. आणि 5वा पक्ष म्हणून माझ्या पक्षाची नोंद इलेक्शन कमिशनच्या यादीमध्ये होईल. त्यामुळे हा माझा या 2-4 वर्षामध्ये प्रयत्न आहे की आपल्या पक्षाला राष्ट्रीय मान्यता मिळवून द्यायची. आणि ज्या लोकांच्या बळावर, ज्या कार्यकर्त्यांच्या बळावर मला दिल्लीत तख्तापर्यंत पोचता आलेलं आहे, त्या कार्यकर्त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. राज्यामध्ये तेवढी सत्ता आम्हाला मिळाली नाही, तेवढ्या जागा आम्हाला मिळायला पाहिजे एवढ्या मिळाल्या नाहीत. पण जवळजवळ 50 ते 60 जागा आमच्या महानगरपालिका, त्यानंतर पंचायत समिती, जिल्हा परिषदेला निवडून आलेले आहेत. पण त्या कमळ चिन्हावर आलेल्या आहेत, त्या आपल्या घड्याळच्या शंभरवरती निवडून आलेले आहेत किंवा आपल्या एकनाथ शिंदेच्या शंभरवरती निवडून आलेले आहेत. तर त्या आपल्या त्या ठिकाणी आलेल्या आहेत. पण
पुढे मात्र आपला प्रयत्न असा राहणार आहे की आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षाच्या तिकिटावर उभं राहिलं पाहिजे. त्याशिवाय RPIचं नाव काही येत नाही आहे म्हणजे सगळं. तर म्हणून पुढच्या काळात हा प्रयत्न करायचा आहे आणि पक्ष बांधणी महाराष्ट्रामध्ये करून स्वतःच्या बळावरसुद्धा काही जागा निवडून आणण्याची आपली तयारी असली पाहिजे आणि त्या दिशेनं कार्यकर्त्यांनी काम करावं. त्यासाठी सर्व जिल्ह्यामध्ये विभागीय स्तरावर शिबिरं घेऊन वर्कशॉप घेऊन आपण कार्यकर्त्यांना ट्रेन करणार आहोत. साहेब, आपले मित्रपक्ष आहेत त्यांनी सुद्धा दलित नेत्यांना उमेदवारी देऊन राज्यसभेत पाठवलं आहे. तर असं तुम्हाला वाटतंय का मित्रपक्ष तुम्हाला शेअर देण्याचा प्रयत्न करताय? नाही, मित्रपक्षांचं असं आहे की आता BJP हा मोठा पक्ष झालेला आहे. त्यांच्याकडे लोकांची एवढी गर्दी आहे की त्यांच्या लोकांना सांभाळणं त्यांना फार अवघड झालेलं आहे आणि बऱ्याच वर्षानंतर या लोकल बॉडीच्या निवडणुका आल्या त्यामुळं त्यांना अनेक ठिकाणी तिकीटे देणं शक्य झालं नाही. पण पुण्यामध्ये मात्र आमचे 6 नगरसेवक निवडून आलेले आहेत आणि पुण्यामध्ये आम्हाला डेप्युटी मेयरपद मिळालेलं आहे. त्यामुळं मित्रपक्षाची अडचण आहे, पण तरी आम्हाला आमचा कोटा मिळाला पाहिजे. माननीय देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे की आम्हाला जादा तिकीटं तुम्हाला देता आली नाहीत, पण जी महामंडळ आहे त्याचं 1-2 चेअरमन पद आहे, त्यानंतर एक MLC आहे, काय महामंडळाचे सदस्य आहेत, काही कॉप्शनचे मेंबर आहेत. तर अशा पद्धतीनं आपण आपल्याला मदत करू असं त्यांनी सांगितलेलं आहे. वाघमारेंच्या विषयी ज्योती वाघमारेविषयी कोणता? ज्योती वाघमारे राज्यसभेवर 2 खासदार घेतले. शिंदे गटाने वाघमारे मॅडम भाजपने एक पाठवलाय. असं वाटतं की तुम्हाला शेअर देतंय भाजप? भाजप मित्रपक्ष शेअर देतंय? नाही, ज्योती वाघमारे यापूर्वी काँग्रेसमध्ये होत्या, त्या आता सोलापूरच्या आहेत. त्या डॅशिंग असणारे आमच्या दलित समाजातल्या त्या नेत्या आहेत आणि त्या ठिकाणी राहुल शेवाळे यांचं नाव चर्चेत होतं, पण त्या ठिकाणी राहुल शेवाळेसह गजानन कीर्तीकर होते, अडसूळ होते, असे अनेक लोक राज्यसभा मागत होते. त्यामुळे कदाचित एकनाथ शिंदेची अडचण झाली. त्याच्यामध्ये कोणाला द्यायचं त्यापेक्षा मग एखाद्या महिलेला त्या द्यावं आणि ती महिला जी दलित समाजाची, आपल्या कुठल्या समाजाची, आता दलित समाजाची ती आहे, तर ती अत्यंत डॅशिंग आहे आणि त्यामुळं मला श्रेय देण्याचा काही विषय नाही आहे. कारण मी आता दलित पॅंथरचे कार्यकर्ते तर आमचे अनेक होते. म्हणजे दलित पॅंथरमध्ये काम करणारे आज कुठल्या पक्षामध्ये लोक गेलेले आहेत. त्यामुळे माझे सगळ्या पक्षात लोक आहेत. त्यामुळं तर ठीक आहे, तर ज्योती वाघमारे त्या अत्यंत ॲक्टिव्ह आहेत आणि त्यांना संधी मिळाल्यामुळं त्या संसदेमध्ये, राज्यसभेमध्ये आपली भूमिका चांगली मांडतील अशी अपेक्षा आहे. भाजपनं पण विदर्भात दलित चेहरा दिला आहे. हा, तर भाजपने जो दलित चेहरा दिलेला आहे तो आपला आदिवासी चेहरा आहे. तर त्या मॅडम ज्या आहेत त्या तिथल्या नगरसेविका आहेत आणि वरती नरेंद्र मोदीजींचा जो प्रयत्न आहे की एक त्यांनी आदिवासी दिलेला आहे, एक त्यांनी मी दलित बौद्ध मी आहे, त्यानंतर एक मराठा आहे आणि एक धनगर OBC आहे. तर अशा सर्व जातीच्या लोकांना संधी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर त्यामुळं नरेंद्र मोदींचं आणि आमच्या BJPचं व्हिजन आहे की सर्व जाती धर्मांना घेऊन पुढं जायचं. काँग्रेस तर तुमचा आरोप करते तुम्ही जातीमध्ये BJP जी आहे ती जातीमध्ये भांडणं लावते. नाही, मला वाटतं की काँग्रेसने एवढ्या वर्षामध्ये भांडणं लावलेली आहे ती सोडवता आम्हाला एवढी वर्ष गेलेली आहे. त्यामुळं काँग्रेस भांडणं लावण्याचा विषय नाही आहे. काँग्रेसच भांडणं लावण्याचा प्रयत्न करते आणि राहुल गांधी देशभर फिरून ते सातत्यानं समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत आणि काँग्रेसची पॉलिसी राहिलेली आहे ती डिवाइड अँड रूलची. त्यामुळे समाजामध्ये काही फूट पाडण्याचा विषय नाही आहे. सर्वांना एकत्र आणायचं आहे. निवडणुकीच्या वेळेला आपण एकमेकांच्या विरोधामध्ये लढू, पण निवडणुकीनंतर मात्र समाजासाठी सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे. रोहित पवारांनी प्रफुल्ल पटेलांचं नाव घेत थेट ट्विट केलेलं आहे. अजितदादांच्या घातपाताला कारणीभूत असलेल्या VSR कंपनीच्या मालकाच्या मुलाच्या लग्नाला प्रफुल्ल पटेल साहेब तुम्ही गेला होतात का, आणि गेले असाल तर तुम्ही उघडपणे प्रेस कॉन्फरन्स घ्या असं ट्विट रोहित पवारांनी केलं. मला असं वाटतं की आता एक तर अजितदादांचं जाणं हे आम्हाला अत्यंत चटका लावून गेलेलं आहे. अजितदादांसारखा एक संघर्षशील असा नेता
वेल ऑर्गनायझेटर असणारा नेता आणि डेप्युटी CM पदावर अनेक वर्ष काम केलेला असा नेता अचानक जाण्यामुळं आमच्या महायुतीचं फार मोठं नुकसान झालेलं आहे, महाराष्ट्राचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. त्यामुळं अजितदादांच्या जाण्यामुळं महाराष्ट्र सगळं हळहळलेलं आहे. त्यामुळं मला असं वाटतं की जे काही टेक्निकल मुद्दे आहेत ते उपस्थित करायला हरकत नाही आहे. पण आता प्रफुल्ल पटेल कुणाच्या लग्नाला गेले होते, आता त्यावेळेला त्यांना काय माहीत आहे, त्यावेळेला सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर होते आणि VSR कंपनी जी आहे त्या कंपनीचे अनेक एअरक्राफ्ट आहेत. त्यामुळं प्रफुल्ल पटेल हे सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर असताना त्या लग्नाला गेले असतील. आता आम्ही अनेक लग्नाला जातो, आम्ही अनेक वेळेला आमच्यावर अनेक लोक येतात, फोटो काढतात, आम्हालाही माहीत नाही कोण फोटो काढतं ते. त्यामुळं मला असं वाटतं की प्रफुल्ल पटेलांवर तसा आरोप करणं योग्य नाही. पण VCR कंपनीची पूर्ण चौकशी झाली पाहिजे. एक तर व्हिजिबिलिटी नसताना ती परवानगी उडण्यासाठी का ते देण्यात आली, त्यानंतर ते जे लँडिंगला त्या ठिकाणी अडचण होती तर त्या कॅप्टननी त्या पायलटनी ते विमान पुण्याला आणून उतरायला हवं होतं. अनेक वेळेला ज्या ठिकाणी लँडिंग होऊ शकत नाही त्या ठिकाणी एअरक्राफ्ट जे आहे ते दुसऱ्या ठिकाणी आणतात आणि पुणे 10-12 मिनिटांवरती होतं. तर त्यामुळं आता त्यामध्ये ही चौकशी झाली पाहिजे. पायलटची त्यामध्ये काय चूक झाली की त्यामध्ये काय बिघाड होता, बिघाड असताना का परवानगी देण्यात आली, या सगळ्या बाबींची चौकशी झाली पाहिजे आणि जे त्याला जबाबदार आहे त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशीच आमची भूमिका आहे. पण माझं व्यक्तिगत मत असं आहे की याच्यामध्ये घातपात असण्याचा विषय नाही. अजितदादांचा शत्रू असा कोणी अजिबात नव्हताही. त्यामुळे अजितदादांनी सगळ्या पक्षामध्ये मित्र होते आणि अजितदादांना असं काहीतरी कोणी घातपाताने असं करेल असं स्वप्नात येत नाही आहे. पण झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे आणि कुणाच्या चुकीमुळं हा अपघात झालेला आहे याची चौकशी होऊन त्यांना शिक्षा झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. इराण इस्रायल जे युद्ध सुरू आहे, इराण इस्रायल जे युद्ध सुरू आहे, देशात तेलाची परिस्थिती काय आहे, इंधनाची परिस्थिती काय आहे, केंद्रीय पातळीवरती या संदर्भात काही चर्चा सुरू आहे का किंवा काय मीटिंग होती? आता जे अमेरिका, इस्रायल आणि इराणचं युद्ध जे चाललेलं आहे त्यामुळं सगळ्या जगाला त्याचा फार मोठं नुकसान आहे. एक तर जे ऑइल इकडं आलं नाही तर अनेक गाड्या ठप्प होणार आहेत, अनेक कारखाने बंद होणार आहेत आणि जे काय मोमेंटम आहे आपलं इकॉनॉमिकल ते बऱ्याच प्रमाणामध्ये थांबणार आहे. त्यामुळं अमेरिका आणि इस्रायल आणि इराणचं युद्ध थांबणं अत्यंत आवश्यक आहे. एकतर अमेरिकेने आपले इस्रायलने जे काय खुमनीच्या संबंधामध्ये केलेलं आहे तर एकदम त्यांच्यावर असा हल्ला होणं योग्य नव्हतं आणि युद्धाच्या संबंधामध्ये आता एकतर हे युद्ध थांबावं अशी आमची इच्छा आहे. माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलं आहे की आम्हाला शांती हवी आहे, आम्हाला युद्ध नको आहे, आम्हाला बुद्ध हवा आहे. ही भूमिका नरेंद्र मोदींची आहे आणि त्यामुळं आता अमेरिकेचे तर आपले संबंध चांगले आहेतच आहेत. अमेरिकेबरोबर जो ॲग्रीमेंट झालेला आहे मागच्या वेळेला त्यामुळं 45 लाख करोडचं ते ॲग्रीमेंट आहे आणि लाखो लोकांना रोजगार मिळणार आहे आणि MSMEच्या माध्यमातून छोटे उद्योग आहे त्या छोट्या उद्योजकांना आपला माल एक्सपोर्ट करण्यासाठी त्याची चांगली संधी मिळणार आहे. त्यामुळं मला असं वाटतं की अमेरिकेसोबत आपले संबंध चांगले आहेत, रशियासोबत आपले संबंध चांगले आहेत. मध्यंतरी आपण यांच्याबरोबर जे युरोपच्या अनेक देशांसोबत आपण ॲग्रीमेंट केलेलं आहे. त्यामुळं व्यापारामध्ये जगभरामधल्या राष्ट्रांशी संबंध ठेवून मेड इन इंडियाला जादा महत्त्व देऊन या ठिकाणच्या छोट्या मोठ्या उद्योजकांना आपल्या मालाला चांगलं मार्केट मिळेल असा आमचा प्रयत्न आमच्या सरकारचा आहे आणि त्यामुळे हे इराणचं आणि याचं युद्ध थांबलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे आणि ते लवकरच थांबेल अशी अपेक्षा आहे. तेलाची काय परिस्थिती सर देशामध्ये, इंधनाची परिस्थिती? आता तेलाची परिस्थिती आहे, अजून 1-2 महिने आमच्याकडे तेल आहे म्हणजे तोपर्यंत युद्ध बंद होईल पण 1-2 महिन्यामध्ये आपली काय अडचण अजिबात येणार नाही. चला थँक्यू. चला हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.